ही रिचा मध्येच कुठे गायब झाली होती ग? ती US ला गेली होती काही महिन्यांपूर्वी. इथे नव्हती ती. आता आली ती नेमकी. हा तरीच, कारण तू कॉलेजमध्ये असताना आणि नंतर तुझ्या तोंडून बऱ्याच वेळा नाव ऐकलं होतं मी, रिचा रिचा. पण मग अचानक गायबच झाली ती. तुझ्या लग्नाच्या दिवशी पण नव्हती ग. मला वाटतं आदल्या दिवशी इथे. जी, जुनं कशाला विचारत बसलीस तू? अगं सहज विचारलं मी. एवढं चिडायला काय झालं तुला? आणि आत्ता पण फोनवर बोलत असतेस सारखी. काय खलबतं सुरू असतात ग? खलबत? काही खलबत सुरू नसतात. आणि खलबत म्हणजे काय? उगाच काही बोलू नकोस तू प्लीज. अगं हो हो, एवढं चिडण्यासारखं काही बोलले नाहीये मी. अचानक ती आली काय आणि जी, अचानक म्हणजे काय? ती अचानक वगैरे आलेली नाहीये. तिचं येणं आधीच ठरलेलं होतं, कळलं? पण मग तुला कसं आधी कळवलं नाही तिने? आजी, सरप्राईज नावाची एक गोष्ट असते. तिला मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून ती आली. आणि आता प्लीज तू अजून प्रश्न विचारू नकोस. अगं माझ्या आपलं उगीच मनात आलं. पण म्हणजे तुमचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता का? नव्हता आमचा कॉन्टॅक्ट. रादर मी मुद्दाम ठेवला नव्हता. मुद्दाम म्हणजे? मुद्दाम म्हणजे अगं आजी, दळवी घरात मी लग्न करून गेले ना, तेव्हापासून त्या घरात मी इतकी रमले की माझा कुठल्याच फ्रेंडशी कॉन्टॅक्ट राहिला नाही. कधी कधी मला वाटतं एकटं, पण काय करणार. असंच होतं अगं. लग्नानंतर सगळं बदलतं ग, खरंच बदलतं. पण मोनू, तुला इतकी चांगली माणसं मिळाली आहेत ना, ह्याचा मला अगदी आनंद होतो. अगं मैत्रिणी महत्वाच्या नाहीत, कुटुंब महत्वाचं असतं. काय ग, ही रिचा खूप बडबडी होती नाही? आता बदललीये का? हं? तिला फोन करशील? बघू काय म्हणते. कला विश्रांतीला अजिबात वेळ मिळणार नाही. बाळासाठी जागरण सुरू होतील. आल्या गेल्याची, घरच्या बाहेरच्याची कोणाची दृष्ट लागायला नको रे बाबा. बघ किती जणांची दृष्ट लागली होती ते. कोणाला ना कोणाचं चांगलं झालेलं बघवतच नाही मुळी. ती संताप संताप होतो माझा. आजी, आता बास ना. प्लीज नकोय मला हे सगळं, प्लीज. असं म्हणतात की बाईची आई झाली की मुलीला शहाणपण येतं. पण तुझं हे भलतंच काहीतरी व्हायला लागलंय. अगं मला हाऊस म्हणून नाही काढत आहे दृष्ट, तुझ्याच भल्यासाठी काढते. आणि या सगळ्यांनी काय होतं? अगं काय होतं म्हणजे, दृष्ट काढली ना की काही वाईट घडणार असेल, आजूबाजूला काही अमंगळ होत असेल तर ते होत नाही. असं बघ, तू गरोदर आहेस ना, तेव्हा नवरा बायकोंच्या मध्ये दुरावा असतो. अशा वेळी गैरसमज होण्याची शक्यता असते. ते होत नाही. बघ बघ,
किती घाण वास आला ते. आता दृष्ट लागलेली असेल ती सगळी जळून गेली. आता काही होणार नाही. आजी, तुझा ना विश्वास असेल या सगळ्या गोष्टींवर, की अशी इडापिडा दृष्ट काढून दूर होते. माझा नाहीये विश्वास. सगळी अंधश्रद्धा आहे. जे काही अंगावर यायचंय ना ते येतच. खरं आजी, तू ना विक्रांची दृष्ट काढायला पाहिजे. त्याला ह्याची सगळ्यात जास्त गरज आहे. काय बडबडतीयस? असं वाटतंय की तुझ्या जिभेला चांगला चटका द्यायला पाहिजे. अगं तुझा विश्वास नाहीये ना, मग निदान गप्प तरी बस ना. छे, या मुलीपुढे काही बोलण्यात शहाणपणच नाहीये. मानसी, मोनिका इथे नाहीये तर तूही हल्ली येत नाहीस का ग? तसं काही नाहीये काकी. मला कामातनं जसा वेळ मिळेल तसं येते मी. हो का? मग फारच कमी वेळ मिळतो तुला. ते काही नाही. अगं तू येत जा ग इथे, आम्हाला खूप आवडतं. हे बघ, आमच्या ताईच्या हाताखाली काम करणं सोपं नाही. तुला फार पिळून मिळून घेत नाही ना? नाही काका, तसं काही नाहीये. नाही नाही, सांगा सरळ, तुला त्रास देत असेल तर. खरंच मानसी, खूप दिवसांनी आलीस तू. ताई बरी आहे ना तुझी? हो काका, बरी येते. आता माहेरी आहे म्हटल्यानंतर आनंदातच असणार. काय आहे, माहेरचं सुख आणि आराम वेगळाच असतो. आता आम्ही इथे कितीही तिचे लाड केले तरी शेवटी आजी आजोबाने आणि बहिणीने केलेले लाड वेगळेच, नाही का? खरंय काका, पण मी उलट म्हणेन की ताईचं इथे जितकं कौतुक होतं तितकं आम्हीही करत नाही. त्यामुळे ती इथेच खुश असते. ती बरी आहे ना? हो, एकदम. तुम्ही या ना कधीतरी घरी. पहिल्यांदाच म्हणालेस या म्हणून. येऊ की? मी येईन याच्या बरोबर. नानू मामा, मी इथे सगळ्यांना आपलंच मानते. आणि बघ, तुझ्या घरी यायला आम्हाला वेगळं बोलव ना कशाला? आपली दोघांची घरं काय वेगवेगळी आहेत का? हो, वेगवेगळीच आहेत. हे बघ विजय, नसती जवळी केलेली मला मान्य नाही. ठीक आहे, तू नको येऊस. तुला बोलवणार पण नाही कोणी. नाही हो काका, असं काही नाहीये. हे बघ मानसी, कधीही तुला मदत लागली, अगदी तिकडे तुझ्या आजी आजोबांना सुद्धा हा मधू आहे हं? कुठल्याही वेळेला हाक मार, मी धावून येईन. थँक्यू सो मच काका. मानसी, मला तर तू नेहमी ना आमच्या मधूसारखीच वाटते. घर आनंदी राहावं म्हणून मधू जितकं करतो ना तितकंच तू पण करतेस. नाही, अगदी बरोबर बोललीस तू. म्हणजे दोघेही घरातले नसूनही या घरासाठी करतात. काय ग मानसी, तुझी बहीण तिकडेच राहणार आहे का? हं? अजिबात नाही. मी तिला घेऊन येणार आहे लवकरच. तिचं बाळणपण इथेच करणार असा शब्द दिलाय मी तिच्या घरच्यानं. अरे बाबा विक्रांत, आता मोनिकाला आणूया रे इथे. आणि बहीण इथे नाही म्हणून मानसी जर इथे येत नसेल तर मग मोनिकाला इथे आणलीच पाहिजे. येऊ का? रिचा, ये बस बस. कसे आहात? उत्तम, ठणठणी. फायदा माणसाला काहीही करायला भाग पाडू शकतो. मला नाही पटत. ही मुलगी इतक्या खालच्या पातळीवर उतरेल. आय एम रिअली सॉरी टू से, पण जशी ती तशीच ही. मग तू आता काय ठरवणार आहेस? मी ठरवलंय काय? रिचाचा ऑप्शन स्वीकारायचा.